पण तुम्ही आता काय होतं, की पहिले व्हिडिओ अल्बम असतील, हं, यात्रा असतील, हं. शो असतील, हो. सिंगापूरपर्यंत काम केलंय. हं. पण तुम्ही काही चित्रपटात पण काम केलेलं आहे. हो, हो, हो. तर नक्की कुठले-कुठले चित्रपटात आणि त्यात कुठली गाणी केली अशी हं. किंवा ती कुठली हिट झाली काय? ओके. मी लावण्या केलेल्या आहेत काही चित्रपटांमध्ये. अलका कुबल यांचे 2-3 चित्रपट केलेले आहेत. आईचा गोंधळ एक केलेला आहे. त्याच्यानंतर अजून कुठला होता? असे बरेचसे सिनेमे आहेत त्याच्यामध्ये लावण्या होत्या. आयटम नंबर होते. बरं. तर ते मी केलेले साधं सासूची माया म्हणून एक चित्रपट होता हो, अलका हो. कुबल यांचा. तो माझा पहिला लावणी परफॉर्मन्स त्याच्यामध्ये होता. अच्छा. आयटम सॉन्ग होतं त्याच्यामध्ये. बरं, बरं, बरं. आणि मग मी लावण्या त्याच्यामध्ये काम करत शोज पण करायचे. अच्छा. बाकी मग सीरियल्स वगैरे अशा तेव्हा वेळ नाही मिळायचा तेव्हा तर करण्याइतका. तुम्ही अभिनय क्षेत्रात पण काही हो, काम हो, केलेलं हो. आहे? काम केलेलं आहे मी हं. अभिनय क्षेत्रामध्ये पण. मग रोल आणि लावणी अच्छा. असे पण काही दोन्ही केलेले आहेत केले. चित्रपट. बरोबर. तेव्हा केलेलं. पण तेव्हा सोशल मीडिया इतकं नव्हतं त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्याला ती शेअर करताना आली शेअर करता नाही किंवा आली. पोहोचली नाही पोहोचली लोकांपर्यंत नाही तुमच्या. लोकांपर्यंत तसं झालं. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही छान आणि आता काय होतं, की आता एवढे दौरे केल्यानंतर म्हणजे असं अजून तुम्हाला असं कुठे त्रुटी आढळतात का? की हं, आम्ही एवढे शो करतो, रात्रंदिवस हं, वेळ देतो लोकांना, हं, कलेची साधना करतो, हं. प्रेम देतो किंवा काही गोष्टी कमी पडतात किंवा अजून हां. लोकांनी कसं पाहिलं पाहिजे या क्षेत्राकडे किंवा हं. शासन असेल किंवा इतर हं, लोकांनी हं, हं. कशी मदत केली पाहिजे याकडे? बरोबर. आता कसं झालंय ना, की लावणीसाठी नाट्यगृह मिळत नाहीये. बरोबर. मग पूर्वी होते जेव्हा मी शो करत होते, आधी जेव्हा करत होते तेव्हा सगळे नाट्यगृह होते. म्हणजे कोल्हापूरचं केशवराव भोसले हो, हो. नाट्यगृह असू देत किंवा सांगलीचे 2 नाट्यगृह आहेत. आचार्य यात्रा आहे. हं, हं. दुसरं एक भावे नाट्यगृह आहे. अच्छा. ते होते 2 नाट्यगृह. मार्केट यार्डचं एक नाट्यगृह होतं कोल्हापूरचं. हे हं. मिळायचे किंवा आपलं नाशिकला नाशिकचं कालिदास असू कालिदास. देत, औरंगाबादचं नाट्यगृह. तर असं होतं ना, की तुमचा जेव्हा यात्रा-जत्रा सीझन नाही, तर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम बरोबर आहे. आम्हाला थिएटर शो होतं, आणि की कला आणि तो जेणेकरून ग्रुप टिकवणं गरजेचं आहे. ग्रुप टिकवणं. नंतर मग बरोबर. ते पांगतो. कारण हो, त्यांना पण शेवटी बरोबर आहे. त्यांचं पोटच त्याच्यावर असतं. आणि काम आणि त्यांना काम देणं प्रॅक्टिस होते रोजच्या रोज. प्रॅक्टिस होते, काम देणं गरजेचं असतं. तेव्हा जाहिरातीचं माध्यम पण तेच होतं, की हो. पेपरला जाहिरात द्यायची कार्यक्रमाच्या आधी बरोबर थिएटर. आहे, बरोबर आहे. आता काय झालेलं लावणीसाठी थिएटर्स देत नाही. आता केशवराव भोसले आता ते आग लागली वगैरे तो इन्सिडेंट झाला. त्याच्या आधी ते रिनोव्हेशन केलं. हो, हो. रिनोव्हेशन केल्यानंतर त्यांनी सांगितलं, की नाही लावणीसाठी देणार नाही. अच्छा. आता त्याच्यासाठी कारणीभूत ह्या पण गोष्टी असतील, की आता जो बदललेला परफॉर्मन्स आहे. हां, त्यामुळे मग काही लोकं ते खुर्च्यांची तोडफोड हो, करतात हो. प्रेक्षक. मी जसं म्हटलं, की बसून आता कार्यक्रम बघत नाहीत लोकं, कारण की त्यांना नाचायला लावतात. मग ते खुर्च्या मोडल्या काही. ते नाट्यगृहाचं नुकसान नको. म्हणून त्यांनी लावणीला थिएटर देणंच बंद केलं नाट्यगृह. बरोबर आहे. पण मला असं होतं, की ना, की आम्हाला जर का शो लावायचे तर मग आम्ही लावू कसे? हं. एकटं जर का सांगली थिएटर फक्त आत्ता विष्णुदास भावे नाट्यगृह एकच नाट्यगृह आहे त्या भागात, बरं. की तिथे आम्ही शो लावू शकतो. आता एक जर का कार्यक्रम लावायचा म्हटलं तर त्याच्यामागे इतका खर्च असतो. हो, थिएटर भाडं आलं, लाईट सगळं. बस भाडं सगळे आलं, कलाकार कलाकारांचे पैसे. 4 वाजताचा शो असतो त्यामुळे आम्हाला आदल्या दिवशी बस हलवावी लागते, की दुपारी 4चा त्यांचं कार्यक्रम तर राहणं, 1 जेवण, ला खावण इतर गोष्टी जेवणं, सगळ्याच. राहण्याची सोय. तर एका शोमध्ये हे सगळं परवडत नाही. कमीत बुकिंग कमी तेवढं झालं तुम्ही पाहिजे. तिकडे गेलात एक 2-3 शो हवेत. 2-3 शो व्हायला पाहिजे, की बाबा सांगली केला आम्ही, कोल्हापूर जवळपास केला. इचलकरंजी असेल तसं. तर हे केले थिएटर. तर असं होतं ना, की एका शोसाठी जाणं कुणालाच परवडत नाही. नाही बरोबर आहे. कोणालाच परवडत नाही. मग नाट्यगृहच नाही तर मग आम्ही शो करायचे कुठे?